हॅलो नमस्कार. तुम्ही तर आम्हाला ओळखतच असाल आणि नसेल ओळखाल तर सबस्क्राईब करा. ओळख काय होईलच हळूहळू. आज आपण फिरणार आहोत पुण्यातील भन्नाट ठिकाणे. दगडूशेठ गणपती, लाल महाल, तुळशीबाग, देऊळ बंद 2 मूव्ही आणि रात्री डिनर आणि दुसऱ्या दिवशी आध्यात्मिक दर्शन. शेवटपर्यंत नक्की बघा. आज सकाळची सुरुवात खूप सुंदर वातावरणाने झाली. आम्ही निघालो फिरायला. सूर्याने चांगलाच उन्हाचा तडाखा दिला, पण तरीही आमचा उत्साह काही कमी नाही झाला. आम्ही पोचलो श्रीमंत दगडूशेठ गणपती ठिकाणी आणि रांगेत दर्शनासाठी उभे राहिलो. लगेचच दर्शन भेटलं आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेतला. मस्त वाटलं. त्यानंतर आम्ही लाल महाल पाहायला गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेलं हे ठिकाण प्रत्यक्ष पाहताना केवळ वेगळाच अभिमान वाटतो. इकडे लाल महाल खूप सजवला होता फुलांनी आणि इथे काहीतरी कार्यक्रम चालू होता, म्हणजे नेते वगैरे असा काहीतरी कार्यक्रम चालू होता त्यांचा. मग जास्त आतमध्ये पोलीस वगैरे होते, मग आतमध्ये जास्त काही नाही बघितलं, पण हे बाहेरून पूर्ण लाल महाल बघितला आणि ते फुलांनी खूप सारं सुंदर डेकोरेशन वगैरे केलं होतं. इथलं वातावरण पण खूप छान वाटत होतं. त्यानंतर आम्ही पोहोचलो मूलचंदमध्ये साड्यांची खरेदी करण्यासाठी. येथे खूप सुंदर कलेक्शन होतं. वेगवेगळ्या डिझाईन्स, रंग आणि पॅटर्न पाहताना कसा वेळ गेला कळालंच नाही. इकडे आम्ही साड्या घेतल्या. घरच्यांसोबत फिरताना भारी वाटत होतं. म्हणजे असं आम्हाला कधी आधी टाईमच नाही असा भेटला की आमचं वेकेशन कधी असायचं, मामाच्या घरी असायचं वेकेशन. मग असं एकत्र आम्ही तिघी कुठे असं फिरलो आहे असं कधी झालं नाही. मग यावेळेस ते झालं. नंतर आम्ही तुळशीबागेत फेरफटका मारण्यासाठी गेलो. सेल होता हा, तर इथे खूप साऱ्या वस्तू होत्या, म्हणजे घरामध्ये लागणाऱ्या खूप साऱ्या होत्या आणि सेलमध्ये होत्या, रिजनेबल प्राईजमध्ये होत्या. म्हणजे काही गोष्टी होत्या त्या जरा थोड्या त्यांची किंमत जास्त वाटत होती, पण ठीक आहे, पण भारी होत्या त्या. इकडे आम्हाला ज्या लागणार होत्या वस्तू त्यांची खरेदी केली. तुम्ही पण बघा इकडे काय काय मस्त मस्त आहे ते. इकडचं सगळं झाल्यानंतर आम्ही तुळशीबागेत गेलो. तर इकडे चॉकर वगैरे होते, ते फक्त 150 रुपयाला होते. खूप साऱ्या डिझाईन आणि खूप साऱ्या व्हरायटी होत्या. इकडे पण आम्ही खरेदी केली आणि टॉप वगैरे घेतले, जीन्सवरचे, कुर्ती वगैरे मी घेतली. तुळशीबागेत फेरफटका मारताना इकडची गर्दी, शॉपिंग आणि वेगवेगळ्या वस्तू पाहताना खूप मजा आली. सगळं पाहून झाल्यानंतर आम्ही आलो रिटर्न आणि हे एस्केलेटरवरून उतरता येत नाही, तर हात पकडून घेत आहे माझी बहीण मम्मीला. म्हणजे कसं गावाकडं माणसांना एवढं नसतं, इकडे नवीन शहरामध्ये आल्यानंतर वाटतं की बाबा हे काहीतरी वेगळं आहे. त्यानंतर घरचे सगळे गेले सुपर मार्केटला आणि मी आणि कोमल आम्ही झुडिओमध्ये थोडा वेळ गेलो. म्हणजे झुडिओच्या वरतीच आम्ही मूवी बघणार होतो, देऊळ बंद 2, तर वरती थिएटर होतं आणि थोडं आम्ही झुडिओमध्ये पण फिरलो. मूवीचे तिकीट घेतले. फुल होतं, पण तरी पण आमच्या 8 सीट होत्या, तरी पण भेटले आम्हाला. चला तर मग मूवी बघूया. मूवीतील काही सीन रेकॉर्ड केले आहेत, तर ते तुम्ही पण बघा. त्यामध्ये इंस्टाग्रामवर फेमस असणाऱ्या सारिका देवरुखकर ताई, त्या पण विहिरीवरच्या सीनमध्ये आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. जीव देईन पण शेतकऱ्याशी लगीन करणार नाही. पण आता मग काय सुटका नाही बाय आपली यातनं. आपण वडाला पाणी दे की थोडं. अगं थोडं कशाला, घागरवर फेकी. ये अशी पुढे ये, ओंजळदार दे बाई वर. दिगंबरा
सौभाग्यवती भव. आशीर्वाद दिला म्हणजे दिला. बोला तो बोला. चला लोड घ्या तो निघा. धन्यवाद ताई. पाण्यासाठी नुसती किर, 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 किर. मूवी खूप मस्त आहे. नसेल बघितला तर नक्की बघा. खूप सस्पेन्स आहे त्याच्यामध्ये, पण खूप छान आहे तिला movie. आशीर्वाद द्यायची काय नंतर गरज आम्ही नाही. पोहोचलो कृष्णलीला हॉटेलमध्ये डिनर करायला, सॉरी रात्रीचं जेवण करायला. आणि मग इकडे आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या, जेवलो पोट भरून. आणि मूवी बघितल्यानंतर आम्हाला थोडा आराम वाटला, कारण आम्ही दिवसभर 8:30 पासून फिरत होतो. मग थोडं आमचं मूवी बघितल्यानंतर ना थोडा थकवा कमी झाला. आणि मस्त जेवण केलं, आईस्क्रीम खाल्लं. आणि नंतर आम्ही 11:30 वाजता घरी पोहोचलो. आणि खूप दमलो होतो आम्ही. मग काय बाय केलं तुम्हाला सगळ्यांना आणि झोपून गेलो. सकाळी परत दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो आध्यात्मिक दर्शनासाठी गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. एवढा सुंदर मठ आहे हा आणि इतकं शांत वाटत होतं. इथे थोडा वेळ आम्ही बसलो. नंतर आम्ही स्वामीनारायण मंदिरामध्ये गेलो. एकाच ठिकाणी सगळ्या देवांचं दर्शन झालं. मंदिराची भव्यता आणि स्वच्छता पाहून खरंच मन खूप प्रसन्न झालं. खूप मस्त शांत आणि एकदम क्लीन. सगळ्याच मंदिरामध्ये खूप स्वच्छता होती. इकडे जवळजवळ सगळेच देव होते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा पुढे. इकडे शिवलिंग आहे. तिकडे दर्शन घेतल्यानंतर पुढच्या साईडला त्याच ठिकाणी शिर्डीचे साईबाबा आहेत. तिथे पण म्हणजे काचेमध्ये दिसत नव्हतं नीट. मग नंतर थोडं आतमध्ये गेल्यानंतर बघितलं, खूप सुंदर साईबाबांची मूर्ती आहे आणि मस्त वाटलं. नंतर जरा पुढे आलो तर आम्हाला अष्टविनायक दिसले. मग सगळ्या गणपतीच्या पाया पडून घेतलं. सगळ्या गणपतींचं दर्शन एकाच ठिकाणी झाल्यामुळं खूप भारी वाटलं. हे बघा, बल्लाळेश्वर पाली, श्री वरदविनायक, असे सगळ्या गणपतींचे दर्शन घेतले. मग आम्ही आलो स्वामीनारायण मंदिरामध्ये. तुम्हाला माहीत आहे का, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये फुगडी खेळायची असते. मग ह्या मायालेकींची फुगडी झाली. देवाच्या दारात थोडा वेळ आम्ही सगळे बसलो आणि इथून आम्ही निघालो. तर मी दाखवते तुम्हाला किती मोठं मंदिर आहे बघा. आणि एकाच ठिकाणी एवढ्या सगळ्या देवांचं दर्शन झालं. जास्त कुठे जायची गरज पण नाही, लांब जवळजवळच सगळे देव आहेत. त्या मंदिराच्या अपोजिट साईडला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुका मंदिर आहे. पूर्ण दगडामध्ये त्याचं बांधकाम आहे. इथून आतमध्ये गेल्यानंतर मध्ये थोडासा असा हॉल आहे मंदिराचा. ते पण पूर्ण दगडामध्ये मंदिर आहे. त्याचे पिलर्स वगैरे वरती जे काम केले आहे ते पण एकदम भारी आहे. परत एकदा संत ज्ञानेश्वर महाराज आणि विठ्ठल रखुमाईचं दर्शन झालं. पंढरीला गेल्यावरती देवाच्या पायावरती माथा टेकवायची संधी खूप कमी मिळते, पण इथे काहीच गर्दी नव्हती. मग देवाचं दर्शन खूप छान झालं. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्याच्या पाठीमागे येऊन हळदी कुंकू लावून झालं. मग इकडे पालखी सोहळा आहे. इकडे संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा, त्याचं ते एक स्मारक बनवलं आहे. आणि हा एक पार्क आहे बाजूलाच त्याच्या. इकडे पण संध्याकाळच्या वातावरणात खूप छान वाटलं असतं, पण आम्ही भर उन्हाचेच गेलो होतो. आणि हे असं कोरीव काम पण केलं आहे भिंतीवरती. जे काही त्यांचे प्रसंग झाले होते ते सगळे प्रसंग दाखवले आहेत. इव्हिनिंगला इथे खूप छान वाटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. नेक्स्ट ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.